नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. हे नाथ, तुमचे चरण जेथे पडले ते पृथ्वी, वन, मार्ग आणि पर्वत धन्य होत. तुम्हाला पाहून ज्यांचा जन्म सफल झाला ते वनात फिरणारे पक्षी व पशु धन्य होत. डोळे भरून तुमचे दर्शन घेणारे आम्ही सर्व आपल्या परिवारासह धन्य झालो आहोत. तुम्ही विचारपूर्वक मोठ्या चांगल्या ठिकाणी निवास केला आहे. येथे सर्व ऋतूंमध्ये तुम्ही सुखाने राहाल. आम्ही सर्व प्रकारे हत्ती, सिंह, सर्प व वाघ यांच्यापासून रक्षण करून सेवा करू. हे प्रभू, येथील घनदाट वने, पर्वत, गुहा आणि दऱ्या यांची आम्हाला खडानखडा माहिती आहे. आम्ही त्या स्थानी तुम्हाला शिकार खेळवू आणि तलाव, झरे आणि जलाशय दाखवू. आम्ही आमच्या कुटुंबासह तुमचे सेवक आहेत. म्हणून हे नाथ, आम्हाला आज्ञा देण्यास संकोच करू नका. जे वेदांच्या वचनांना व मुनींच्या मनाला अगम्य आहेत ते करुणाधाम श्रीराम भिल्लांचे बोलणे ऐकत होते, ज्याप्रमाणे पिता आपल्या बालकांचे वचन कौतुकाने ऐकतो. श्रीरामचंद्र फक्त प्रेमाचे भुकेले आहेत. ज्याला जाणायचे असेल त्याने जाणून घ्यावे. मग श्रीरामचंद्रांनी प्रेमपूर्ण मृदू वचन बोलून त्या वनात वावरणाऱ्या सर्व लोकांना संतुष्ट केले. नंतर त्यांना निरोप दिला. ते सर्व मस्तक नमून निघाले आणि प्रभूंचे गुण सांगत ऐकत घरी आले. अशा प्रकारे देव व मुनी यांना सुख देणारे दोघे बंधू सीतेसह वनात निवास करू लागले. श्री रघुनाथ वनात येऊन राहिले तेव्हापासून वन मंगलदायक झाले. अनेक प्रकारचे वृक्ष फुलत होते व फळत होते. त्यांना बिलगलेल्या वेलींचा मंडप तयार झाले होते. ते कल्पवृक्षाप्रमाणे स्वाभाविकपणे सुंदर होते, जणू ते देवांचे नंदनवन सोडून तेथे आले होते. भ्रमरांच्या पंक्ती फारच सुरेख गुंजारव करीत होत्या आणि तेथे सुखदायक शीतल मंद सुगंधित हवा वाहत होती. मोर, कोकिळा, पोपट, चातक, चक्रवाक, चकोर इत्यादी पक्षी कानांनी सुख देणारे व मन आकर्षित करणारे तऱ्हेतऱ्हेचे बोल बोलत होते. हत्ती, सिंह, वानर, डुक्कर आणि हरिण हे सर्व परस्पर वैरभाव सोडून बरोबरीने वावरत होते. वनात फिरत असताना श्रीरामांचे सौंदर्य पाहून पशूंचे ते कळप विशेष आनंदित होत होते. जगात जितकी म्हणून देवांची वने आहेत ती सर्व श्रीरामचंद्रांचे हे वन पाहून समाधान पावत. गंगा, सरस्वती, सूर्यकुमारी, यमुना, नर्मदा, गोदावरी इत्यादी धन्य नद्या, सर्व तलाव, समुद्र, नद्या आणि अनेक नद हे सर्व मंदाकिनीचे महात्म्य सांगत होते. उदयाचल, अस्ताचल, कैलास, मंद्राचल आणि सुमेरू इत्यादी सर्व जे देवांचे निवासस्थान असलेले पर्वत आहेत आणि हिमाचल इत्यादी जितके पर्वत आहेत ते सर्व चित्रकूटाची कीर्ती गाऊ लागले. विंध्याचल मोठा आनंदित होता. त्याच्या मनात आनंद मावत नव्हता, कारण विनासायास त्याला फार मोठे महात्म्य प्राप्त झाले होते. चित्रकूटातील पक्षी, पशु, वेल, वृक्ष, तृणांकुर इत्यादी सर्व जातीचे प्राणी व वनस्पती पुण्याच्या राशी होत व धन्य होत असे देव रात्रंदिवस म्हणत होते. डोळे असणारे जीव श्रीरामचंद्रांना पाहून जन्माचे साफल्य लाभल्यामुळे शोकरहित होत होते. पर्वत, वृक्ष, भूमी, नदी इत्यादी अचर हे भगवंताचे चरण रजाच्या स्पर्शाने सुखी झाले. तसेच ते सर्वच मोक्षाचे अधिकारी बनले. ते वन आणि पर्वत हे स्वाभाविकपणे सुंदर, मंगलमय आणि अत्यंत पवित्र असणाऱ्यांनाही पवित्र बनवणारे होते. जेथे सुख सागर असलेले श्रीरामांनी निवास केला आहे त्या स्थानांचा महिमा कसा सांगता येईल. क्षीरसागर व अयोध्या यांचा त्याग करून सीता, लक्ष्मण आणि रामचंद्र जेथे येऊन राहिले त्या वनाची परमशोभा अशी आहे की 1000 मुखांचे लाखो शेष असले तरी तेही सांगू शकणार नाहीत. मग मी कसा त्याचे वर्णन करू शकेन. तलावामधील कासव हे मंद्राचलाला उचलू शकेल काय. लक्ष्मण हा मन, वचन आणि कर्माने श्रीरामांची सेवा करीत होता. त्याचा स्वभाव व स्नेह यांचे वर्णन करताच येणार नाही. क्षणोक्षणी श्री सीतारामांच्या चरणांच्या दर्शनामुळे आणि स्वतःवर त्यांचा स्नेह असलेला बघून लक्ष्मणाला स्वप्नातही भाऊ, मातापिता व घराची आठवण येत नव्हती. श्रीरामांबरोबर सीता ही अयोध्यापुरी, आप्तजन आणि घर यांची आठवण विसरून सुखी होती. क्षणोक्षणी पती श्रीरामांचे चंद्रासारखे मुख पाहून चकोरी जशी चंद्रम्याला पाहून प्रसन्न असते तशी ती अतिशय प्रसन्न होत होती.
स्वामींचे आपल्यावरील नित्य वाढत जाणारे प्रेम पाहून सीता अशी हर्षित होती, ज्याप्रमाणे दिवसा चकवी असते. सीतेचे मन श्रीरामांच्या चरणी अनुरक्त असल्यामुळे तिला वन हे हजारो अयोध्यांसमान प्रिय वाटत होते. तिला प्रियतम श्रीरामांच्या सोबतीमुळे पर्णकुटी आवडत होती. पशु पक्षी हे प्रिय कुटुंबियांप्रमाणे वाटत होते. मुनींच्या पत्नी या सासूसारख्या श्रेष्ठ मुनी हे सासऱ्यांसारखे वाटत होते आणि कंदमुळे व फळे यांचा आहार तिला अमृतासारखा आवडत होता. तिला स्वामींसोबत सुंदर कुश पानांची पथारी ही शेकडो कामदेवांच्या शय्येप्रमाणे सुखकारक वाटत होती. ज्यांच्या कृपा कटाक्षामुळे जीव हे लोकपाल बनतात त्यांना भोगविलास कधी मोहित करू शकेल काय? ज्या श्रीरामचंद्रांचा फक्त स्मरण केल्यामुळे भक्तजन सर्व भोगविलास कसपटासमान फेकून देतात, त्या श्रीरामांची प्रिय पत्नी आणि जगाची माता सीता हिच्यासाठी हा भोगविलासाचा त्याग ही काही आश्चर्यकारक गोष्ट नाही. आजच्यासाठी धन्यवाद.